कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लागला का रे फोन? नाही ग, उचलतच नाही। मेसेज करून बघ ना। अगं 10 वेळा तरी केले असतील, रिप्लायच करत नाहीये। अखिल, एक काम कर ना, मी काय म्हणते, तो जिथे राहतोय तिथे जाऊन ये ना एकदा तू। कुठे? ते नाही का त्या दिवशी मी आणि आकाश गेलो होतो। अगं पण तुम्हाला तो भेटलाच नव्हता ना तिकडे। हा, आकाश, तुझ्याकडे त्याच्या कुठल्या मित्राचा किंवा सहकार्याचा वगैरे नंबर आहे का रे? नाही ना बाबा, ते घ्यायला विसरलोय मी। त्या दिवशी त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, तसं काही नसेल ना झालं? आई, तू कुठून कुठे जातेस? मग काय करू मी? एवढा वेळ झाला अजून पोराचा पत्ता नाहीये। आपल्याकडून काहीतरी चूक झाली असेल तर त्याला काहीतरी वाईट बीट वाटलं असेल, असं काही। एवढा काही काय ते निघून गेला। कधी कधी ना आपण उत्साहाच्या भरात जरा जास्तच करतो ना, तसं काहीतरी झालं असेल आपल्याकडून। नाही बाबा, आय डोंट थिंक सो। कारण जर असता ना तर तो आपल्याला सांगून गेला असता, असं नसता गेला। कर्म माझं, नेमका आमचंच गिफ्ट बदलून आणायला गेला। एक मिनिट, तो गिफ्ट एक्सचेंज करायला गेला ना? म्हणजे दुकानात गेला असेल। दुकानाचा नंबर मिळाला की झालं। एक मिनिट, मी आलोच। गिफ्ट वर असल्याची शक्यता नंबर। हे पण एवढं महत्वाचं काय काम आहे की मेसेजचा रिप्लाय नाही करता येत त्याला? जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे रे देवा परमेश्वरा। मला पण काळजी वाटायला लागली। अच्छा, बर, ठीक आहे। काय रे, काय कळलं का? नाही ना, दुकानदाराला सुद्धा काही माहिती नाही। तो म्हणतोय की ना कोणी गिफ्ट एक्सचेंज करायला आलं ना रिटर्न करायला। ओके, मी एक काम करतो, मी जरा ऑफिसमध्ये कॉल करून विचारतो काही माहिती आहे का लकीबद्दल। हा, आलोच। मी पण बघतो 1-2 लोकांना कॉल करून। नसता गोरे जेवायला। आणि बाबा, ताट्यावाड्याला घेऊ? तुला काही कळतं की नाही ग? हा, इथे आम्ही लकीची काळजी करतो आणि तुला जेवायची पडली आहे। सॉरी आई, ते मुलांना भूक लागली होती म्हणून म्हटलं जेवायला घेते सगळ्यांसाठीच। त्यांना वाढायला घे, आपण लकी आल्यावरच जेवूया। ठीक आहे। काय ग, काही बोलायचं आहे का? बाबा, ते घरी जाऊन यायचं म्हणत होते। मग जा की, विचारायचं काही त्यात, जा जा जा, बिंदास जा, काळजी करू नकोस, मी आहे ना, जा। थँक्यू बाबा, मुलांची जेवण झाली की मग निघेन। हो, अशक्य आहे ही बाई, हा लकी सापडलेला नाहीये अजून आणि हिला माहेरी जायचं। म्हणजे ती गेली नाही तर लकी परत येणार आहे? तू पण ना। वसुंधरा, माझा संपूर्ण गेम उधळून टाकला तिने, पूर्ण गेम उधळून टाकला। सचिन, तुला माहिती आधी ना खूप घाबरट होती, रे। ते एक हात उगारला ना की डायरेक्ट पाय धरायची माझे, म्हणून का कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बसायची। आणि आता बघितलं, आता डोळे घालून बघते ती माझ्या। अरे आज तर धक्के मारून घरा बाहेर काढले तिने मला या नक्कीला।
आकाश ठाकूरचं काय करू मी? का फोन करतोय मला हा परत परत? आणि आता काय उपयोग आहे त्याचा? काय उत्तर देऊ मी याला? तू सांग, काय उत्तर देऊ मी? नाही, चूक केली आहे तिने. तेव्हा वसुंधराने ना खूप मोठी चूक केली आहे. याच्यासाठी तिथं आजपर्यंत तिने जे जे काही केलं ते मी सगळं असंच सोडून दिलं. अगदी सहज सोडून दिलं ना मी तिला आजपर्यंत. म्हणून डोक्यावर बसली ती माझ्या. पण आज तिने जे काही केलं ना त्यासाठी मी देणार. आणि अशी आई अगं बास बास किती देशील? अगं मला माहितीये तुला चकली आवडते. तुझ्यासाठी मुद्दाम बनवले, खा ग. तुला कल्पना नाहीये वसू, पण तुला असं खुश बघून ना मला खूप बरं वाटतंय. हो ना, नाहीतर तुझ्या काळजीने आमच्या दोघांचा जीव अगदी अर्धा झाला होता. आणि माझा तुमच्या काळजीने. आता आमचं काय उरलंय ग? पण तुझं अजून अख्खं आयुष्य जायचंय. देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की आता तुझ्या संसाराला कोणाची नजर लागायला नको. तुम्ही जसं म्हणताय ना बाबा, अगदी तसंच होईल. नका काळजी करू. आता शार्दूलला मी माझ्या कुटुंबाकडे कधी बघूच देणार मी. पण वसू बाळा, शेवटी भीती वाटतेच ग. नाही म्हणजे तू रियाशी तुझं बोलणं झालंय असं शार्दूलला खोटं सांगितलंस, ते समजा त्याच्याकडे उघड झालं तर? तो गेलाय ना तसाच परत येईल. आणि यावेळेला आणखी चवताळलेला असेल. एका सेकंदात सगळं संपून टाकेल. तो खेळत नाही बसणार. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. तो आत्तापुरता गेला जरी असेल ना तरी त्याचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. एक उपाय आहे. काय? बस झालं. थांबव आता. दिवसभर फोन लागला का आता लागणार आहे? तू नक्की दुखावला असणार म्हणून बोलत नाही आपल्याशी. आपण त्याला जाऊ द्यायलाच नको होतं. गिफ्ट काय नंतर बदलून आणता आलं असतं ना. राग आला तर सांगावं ना माणसाने. माफी मागितली असती, समजूत काढली असती. हे काय वागणं झालं? मेसेजला पण उत्तर देत नाही म्हणजे काय? मला काही तो आल्याशिवाय जेवण जाणार नाही. दुपारी अवनी डोक्यावर बसले म्हणून 2 घास खाल्ले मी, पण आता नाही. येईल तो शांत येईल. नंतर जेव्हा आपण सावकाश. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.